तर अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी देखील होतो असं रोहित पवार म्हणाले। 13 दिवस झाल्यानंतर मात्र पत्रकार परिषद घेऊन मी सविस्तर बोलेन। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय। मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। त्याबद्दल मी एक पत्रकार परिषद काही दिवसानंतर घेईलच। बरेच काही डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स आपल्या सर्वांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेल। जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका घेणं, नाहीतर मग त्या विमानाबद्दल आणि त्या सगळ्या घटनेबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून 13वा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू। मात्र यावरती शशिकांत शिंदे म्हणालेत की अजित पवार यांची शपथ घेऊन मी सांगतो की विलीनीकरणाची चर्चा झालेली होती। भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं देखील दादा म्हणाले होते असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हा दावा। एक सत्य बोलणं गरजेचं आहे। त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं। मी फारच सरळ बोलणारा माणूस आहे। त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तर मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती। आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो। त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे। मला वाटतं की मी मगाशी सांगितलं, अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही। मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे। अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय। मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। तर यावरती तटकरे म्हणतात आम्ही एनडीए सोबतच राहणार आहोत, आम्ही एनडीए सोबतच पुढे जाणार आहोत। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती तटकरेंनी दिलेलं हे स्पष्टीकरण। या चर्चेच्या हिशोबातून तुम्हाला किंवा प्रफुल्लभाईंना कुठेतरी म्हणजे विलनच्या भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाहीये। करू दे ना, कोणाला काय करसेल ते करू दे। आमची भूमिका स्वच्छ आहे। आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे। लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे तो मुद्दाच येत नाही। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत। हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे। मला एक समजत नाही, मीडिया वारंवार मर्जर ह्या गोष्टीवर का चर्चा करते किंवा विरोधक या ठिकाणी किंवा अजून कोणीही
मीडियासमोर येऊन मर्जरवर का चर्चा करतं? मर्जर हा विषय त्यांचे कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनीशी आमचं कोणाचंही बोलणं झालेलं नाही. मर्जरमध्ये काय अटीशर्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही. जी जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही. आणि मर्जरच का आपण बोलतोय, आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही? ठीक आहे ना, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. दादांनी आमच्या सोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही त्या विषयाला आपण सारखंच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो.